नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ सर्वांसाठी खूप महत्त्वाचा होणार आहे। तुम्ही जर एक सिव्हिल इंजिनिअरचे विद्यार्थी असाल किंवा तुम्ही कॉन्ट्रॅक्टर असाल किंवा तुम्ही ठेकेदार असाल किंवा तुम्ही मिस्त्री असाल, सर्वांसाठी व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण कन्स्ट्रक्शन करताना स्टील वापरतो। ती स्टील बांधण्यासाठी जी बाइंडिंग तार लागते म्हणजे बाइंडिंग वायर लागते, ती किती किलो लागणार आहे, टोटल कन्स्ट्रक्शन साठी त्या ताराचा अंदाज किलो मध्ये कशा प्रकारे काढायचा, या व्हिडिओमध्ये माहिती सांगितलेली आहे। मित्रांनो, माहिती सुरू करण्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सर्वात आधी सबस्क्राइब करायला विसरू नका। कारण आपल्या या चॅनलवरती कन्स्ट्रक्शन विषयी सर्व माहिती सांगितली जाते, वास्तुशास्त्र विषयी सुद्धा सर्व माहिती सांगितली जाते, त्यामुळे सबस्क्राइब करायला विसरू नका। मित्रांनो, तुम्हाला एक उदाहरण सांगतो 1000 स्क्वेअर फूटचं, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल। आता तुम्हाला कन्स्ट्रक्शन किती आहे स्क्वेअर फूटचं, 500 स्क्वेअर फूटचा असू द्या, 1000 स्क्वेअर फूटचा असू द्या, 2000 असू द्या, 1500 असू द्या, 1200 स्क्वेअर फूटचा असू द्या, किंवा किती जरी स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन असेल, तुम्ही डायरेक्टली काही सेकंदामध्ये टोटल बाइंडिंग तार किती लागणार आहे डायरेक्टली तुम्ही हिशोब काढू शकणार आहे। मी तुम्हाला उदाहरणासाठी 1000 स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन आहे समजा, आणि त्या 1000 स्क्वेअर फूटच्या कन्स्ट्रक्शन साठी टोटल स्टील किती लागणार आहे, फुटिंग पासून ते एंड पर्यंत टोटल स्लॅब पर्यंत टोटल स्टील 4000 किलो लागणार आहे समजा। तर 4000 किलो टोटली आपल्याला स्टील बांधावी लागणार आहे। तर 4000 किलो स्टील बांधण्यासाठी बाइंडिंग वायर किती लागणार आहे, बाइंडिंग तार किती लागणार आहे, हे गणित कसं करायचं। समजा तुम्हाला काय करायचं आहे, सिंपल, तुम्हाला स्टील किती लागणार, 4000 किलो लागणार आहे। उदाहरणासाठी 1000 स्क्वेअर फूट साठी 4000 किलो स्टील लागणार आहे। त्या 4000 किलोचं तुम्हाला 1% ते 1.5% काढायचं आहे। 4000 किलोचा तुम्हाला 1% काढला तर उत्तर किती येणार आहे, 40 येणार आहे। म्हणजे 40 किलो तुम्हाला बाइंडिंग वायर लागणार आहे, म्हणजे बाइंडिंग तार लागणार आहे। आणि 1.5% काढला तर उत्तर किती येणार आहे, 60 येणार आहे। म्हणजे 60 किलो तुम्हाला बाइंडिंग तार म्हणजे बाइंडिंग वायर लागणार आहे। म्हणजे तुम्हाला रेंजचा एक अंदाज घ्यायचा असेल, ते 4000 किलो स्टील बांधण्यासाठी 40 किलो ते 60 किलो बाइंडिंग वायर लागणार आहे। समजलं मित्रांनो, तुमचं जेवढे कन्स्ट्रक्शन असेल त्याचा तुम्हाला स्टील किती लागणार आहे पहिल्यांदा हा हिशोब करायचा आहे। आता आपल्या चॅनलवरती आपण तर टोटल माहिती सांगितलेली आहे, भरपूर व्हिडिओ आहेत की टोटली कन्स्ट्रक्शनसाठी स्टील किती लागतं, डायरेक्टली अंदाज कसा काढायचा माहिती सांगितलेला आहे। आणि त्या तुम्हाला जो अंदाज मिळाला स्टीलचा, तुम्हाला त्याचा 1% आणि 1.5% काढायचा आहे। तुम्हाला टोटली बाइंडिंग तार किती लागणार डायरेक्टली तुम्हाला अंदाज मिळून जाईल। समजलं मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा विसरू नका। धन्यवाद।